नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचा शपथविधी त्याचसोबत नव्या सरकारच्या स्थापनेसाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन हे येत्या 2 दिवसात होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी विधान भवन परिसरात तयारी देखील सुरू झाली आहे। विशेष अधिवेशन येत्या 2 दिवसात होण्याची शक्यता आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात वेदांत देव आपल्या सोबत आहे। वेदांत, सध्या विधान भवन परिसरात काय नेमकी तयारी पाहायला मिळते आणि विशेष अधिवेशनाबद्दलचे काय नेमके अपडेट आहेत? ज्या प्रकारे अधिवेशनापूर्वी जी तयारी केली जाते ती तयारी आपल्याला या विधान भवन परिसरामध्ये आता पाहायला मिळते। येत्या 2 दिवसामध्ये विशेष अधिवेशन बोलवलं जाईल आणि सत्ता स्थापनेसाठी जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या विशेष अधिवेशनामध्ये होईल, ज्यामध्ये नवनिर्वाचित 288 सदस्य आहेत त्यांचा शपथविधी पार पडेल। त्यासोबतच सरकार स्थापनेसाठी जी बहुमताची चाचणी असते ती सुद्धा पार पडणार आहे। महायुतीला स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे सरकार स्थापनेला येत्या 2 ते 3 दिवसात सत्ता स्थापन होईल। मुख्यमंत्री कोण असणार, उपमुख्यमंत्री कोण असणार, मंत्रिमंडळात नेमकं कोण असणार याबद्दलचे निर्णय सुद्धा महायुतीकडून घेतले जातील आणि हे सगळी प्रक्रिया होत असताना विशेष अधिवेशनाला महत्त्व असतं, कारण विशेष अधिवेशनातूनच या सगळ्या ज्या प्रक्रिया आहे सत्ता स्थापनेच्या त्या पूर्ण होत असतात आणि त्यासाठीचीच तयारी आपल्याला या विधान भवन परिसरामध्ये पाहायला मिळते। सांगितलं जातं येत्या 2 दिवसामध्ये या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला जाईल आणि या 2 दिवसातच हे विशेष अधिवेशन या विधान भवनामध्ये होणार आहे। आणि आपण बघतोय काही आमदार सुद्धा येत आहेत। आमदार झाल्यानंतर जे फॉर्म भरायचे असतात, इतर जी प्रक्रिया पूर्ण करायची असते त्यासाठी सुद्धा आमदार आपल्याला विधान भवन परिसरात आलेले पाहायला मिळतात आणि जी तयारी आहे मंडप आखणी असेल किंवा इतर जी तयारी आहे विधान भवन परिसरात ती सुद्धा आपल्याला इथे होताना पाहायला मिळते। दीपक, वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा विशेष अधिवेशन येत्या 2 दिवसात होण्याची शक्यता आहे। विधान भवन परिसरामध्ये विशेष अधिवेशनासाठी जोरदार तयारी पाहायला मिळते। काही आमदार देखील दाखल झालेले आहेत। निवडून आल्यानंतर काही ज्या प्रक्रिया असतात त्या पूर्ण करण्यासाठी काही आमदार आता विधान भवन परिसरामध्ये देखील दाखल झालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।